बीड हत्या प्रकरणी सीआयडीच्या आरोपपत्रामधून 2 जणांना वगळलं. पुरावे न मिळाल्यानं ज्ञानेश्वरमुळे सिद्धार्थ सोनावणेचं नाव नाही. सोनावणेनं देशमुखांच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिल्याचा आरोप. बीड हत्या प्रकरणामधील आरोपींना कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. जिल्हा कारागृहानं 22 फेब्रुवारीपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले. देशमुख कुटुंबियांच्या नातेवाईकांचा आरोप. शिंदे सरकारच्या काळामधील आरोग्य विभागाच्या कामाला फडणवीस सरकारकडून ब्रेक. तानाजी सावंतांनी मंजूर केलेले 3,190 कोटींचे टेंडर स्थगित. सूत्रांची माहिती, साफसफाईसाठी पुण्याच्या कंपनीला दिलं होतं टेंडर. एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळामधील घोटाळे मुख्यमंत्री फडणवीस बाहेर काढणार असतील तर स्वागतच. संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक तर रोहित पवारांकडूनही फडणवीसांचं अभिनंदन. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात प्रशांत कोरोडकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा. कोरोडकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश. शेअर मार्केटमध्ये 15 लाख रुपये बुडाल्यानं अंगावर पेट्रोल टाकत युवकाची आत्महत्या. उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू. नाशिकच्या सातपूरमधील धक्कादायक घटना. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश. कोर्टात सर्वजण समान असल्याचं न्यायालयाचं मत. पुढील सुनावणी मेमध्ये होणार. हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद. जम्मू काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3 ते 4 फुटांनी वाढली.